महाप्रसादाला नेतो असं सांगून एका 23 वर्षीय तरुणीला शेतातील झोपडीत नेऊन रात्रभर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घृणास्पद घटना अमरावतीमध्ये घडली आहे। एवढंच नाही तर जबरदस्तीला विरोध करताच या नराधमांनी सदर पीडित तरुणीला मारहाण सुद्धा केली आहे। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी आपल्या M9 मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। याबाबत अधिक माहिती अशी की आरोपींपैकी महेश वाघमारे हा पीडितेच्या कुटुंबियाच्या ओळखीचा आहे। त्यानेच पीडित तरुणीला महाप्रसादाकरता मालखेड येतो नेतो असे सांगितले। रात्रभर त्याने तिला तिच्याच घरात ठेवले। त्यानंतर 28 जानेवारीला तो तरुणीला तिच्या मूळ गावी सोडायला निघाला। मात्र गावी न जाता त्याने गाडी थेट शेताच्या दिशेने वळवली। शेतात असलेल्या एका खोलीत त्याने पीडितेला नेलं। त्याचवेळी त्याचा दुसरा साथीदार पिंटू हरले हा सुद्धा त्या ठिकाणी गेला। या दोघांनी मिळून तरुणीवर अत्याचार केला। हे दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्या दोघांनी त्याचे मित्र देखील तिथे आले आणि त्यांनीही तिच्यावर जबरदस्ती केली। पीडित तरुणीने विरोध केला असता तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। तसेच याबाबत कुठे वाच्यता केली तर जीवाणीशी मारू अशी धमकी सुद्धा देण्यात आली। या घटनेनंतर पीडित तरुणीने कसेबसे घर घातले आणि घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला। तरुणीच्या कुटुंबियांनी तात्काळ शेंदूर जनाघाट पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराबद्दल पोलीस तक्रार दिली। या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय आणि अगदी कमी वेळेतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। खळबळजनक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।